डिपोलराइज्ड कंडिशन दुसऱ्या डायग्राम मध्ये आपण पाहत आहोत. राईट, ही डिपोलराइज्ड कंडिशन आहे. इथे व्होल्टेज गेटेड चॅनल्स आहेत. व्होल्टेज गेटेड चॅनल्स ओपन झाले आणि ओपन झाले की के ची मुवमेंट आउटसाइडला व्हायला लागते. आता एन ची मुवमेंट आतमध्ये व्हायला लागते आणि मग जास्ती प्रमाणात के बाहेर गेला, सोडियम आतमध्ये आला. हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह डीएनए आरएनए तर आहेतच, ते त्यांचं प्रमाण कमी राहतं आणि मग बाहेरची बाजू निगेटिव्ह होते आणि आतली बाजू पॉझिटिव्ह होते. त्या कंडिशनला म्हणायचं डिपोलराइज्ड कंडिशन. राईट, सो Na and K gated channels are separate. आणखी ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर हे जे Na आणि K चे चॅनल्स आहेत व्होल्टेज गेटेड चॅनल्स these are separate. रिमेंबर, म्हणजे घडलं काय की रेस्टिंग पोटेन्शियल पर्यंत आपण आलेलो आहोत. की पोलराइज्ड कंडिशन निर्माण झालेली आहे, परंतु न्यूरॉन्स वरती काही व्होल्टेज गेटेड चॅनल्स आहेत पोटॅशियम आणि सोडियम साठी. आणि जेव्हा स्टिम्युलस अप्लाय केला जातो तेव्हा हे व्होल्टेज गेटेड चॅनल्स ओपन होतात. रेस्टिंग कंडिशन मध्ये ते बंद आहेत, इथे मात्र ते ओपन झाले आणि ओपन झाले की मग हा पोटेन्शियल रेस्टिंग पोटेन्शियल जो आहे तो ऍक्शन पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे निगेटिव्हिटी बाहेर येते, पॉझिटिव्हिटी आतमध्ये निर्माण होते जास्ती प्रमाणामध्ये. आणि ते घडवणारे हे जे व्होल्टेज गेटेड चॅनल्स आहेत ते दोघंही सेपरेट आहेत. सेपरेटली ते ओपन होतात, सेपरेटली ते बंदही होतात. हे लक्षात ठेवा. इथं सोडियम पोटॅशियम पंप हा एकच आहे, एकाच वेळेला तो दोन्ही आयनशी इन्फ्लक्स आणि आउटफ्लक्स निर्माण करतो. पण व्होल्टेज गेटेड चॅनल्स मात्र सेपरेट आहेत. ते सोडियमसाठी वेगळा, पोटॅशियमसाठी वेगळा, दोघांचंही चालू राहणं म्हणजे ओपन होणं आणि दोघांचंही बंद होणं हे सेपरेटली घडतं. आलं लक्षात. तर अशा रीतीने आपण इथे डिपोलराइज्ड कंडिशन कशी निर्माण झाली ते शिकलो एक्सायटेड एक्झॉन पर्यंत. आता अजूनही सेपरेटली थोडंसं आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे आणि ते म्हणजे जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स, आणि दॅट विल बी स्टडीड अंडर 2 हेडिंग्स. अगेन डिपोलरायझेशन अँड रिपोलरायझेशन. Depolarization and repolarization. Clear? So generation of nerve impulse. Generation of nerve impulse. Generation of nerve impulse. Studied by 2 headings. फर्स्ट डिपोलरायझेशन. आताच आपण समराइज केलेले आहे, पण थोडंसं अजून एलॅबोरेटिंग कंडिशन मध्ये जाऊ आपण. मेंटेनन्स ऑफ रेस्टिंग पोटेन्शियल डिपेंड्स अपॉन ओरिजिनल स्टेट ऑफ नर्व. दॅट मीन्स द रेस्टिंग पोटेन्शियल म्हणजे पोलराइज्ड कंडिशन डिपेंड्स अपॉन ओरिजिनल स्टेट ऑफ नर्व. म्हणजे काय तर पहिली फिगर आपण शिकलो रेस्टिंग एक्झॉन. त्याच्यामध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन बाहेरच्या बाजूला सोडियमचं, हाय कॉन्सन्ट्रेशन पोटॅशियमचं, आणि लिकेज चालू असतंय. सोडियम आतमध्ये लीक होतोय, पोटॅशियम बाहेर लीक होतोय, पण त्याला मेंटेन कोण करताय तर सोडियम पोटॅशियम पंप अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, की ज्याला एनर्जी लागते. आणि त्या दरम्यान हे निगेटिव्हली चार्ज ऑर्गॅनिक आयन्स आतमध्ये आहेत. त्यामुळे ऑलवेज पॉझिटिव्हिटी बाहेर आणि निगेटिव्हिटी आतमध्ये मेंटेन केली जाते.
ती या सोडियम पोटॅशियम पंपमुळे आणि ती ओरिजिनल स्टेट मेंटेन झाली की त्या कंडिशनला आपण पोलराइज्ड कंडिशन म्हणतो. पण एनी स्टिम्युलस brings about change and that change causes sodium to enter inside. That change brings about Na plus enter inside. The sodium ions enter inside and a potential difference is created, and that potential difference is of -70 microvolt. त्यातच आपण पाहिलं. So due to which membrane becomes more permeable to Na and there is a rapid influx of Na occur. So any stimulus brings about change in the membrane and Na influx, that means Na enter inside and more Na molecules or sodium molecules enters inside. So this is due to entry of Na or influx of Na. Influx of Na is due to number 1, voltage change in PD as per stimulus received. Change in potential difference, change in potential difference as per stimulus received. As per stimulus received. And second is voltage gated channels. आताच आपण पाहिलं. Voltage gated channels present inside this cell membrane of neuron. They separately open and close, which separately open and close. Sodium voltage gated channel, potassium voltage gated channels, they separately open and close. These two conditions are there, and during polarized condition, these voltage gated channels are closed. Voltage gated channels are closed, and during depolarization, just we have studied these, during resting potential, both Na and voltage channels are closed and resting potential is maintained. During depolarization, sodium gate is open but K gates are closed. Sodium gate is open but potassium gate is closed. Right? So what will happen? More and more sodium accumulates at outside. More and more. So due to which Na rush inside. Na rush inside. Remember, sodium ions rush inside and inner membrane becomes positive. Right? And ECF becomes negative. So inside becomes positive and outside becomes negative. Right? So that is about, positivity is about plus 30 microvolt to plus 60 microvolt. Remember, the outside
and inside positivity due to rushing of sodium ions becomes plus 30 to plus 60 microvolt, right? This condition, positive inside and negative outside. The inside membrane becomes more positive and outside membrane becomes more negative. This negativity is due to DNA, RNA, proteins, right? Actually, DNA, RNA, they are present inside, but their number becomes less. Here, so you cannot add this DNA, RNA in the outside layer because DNA is always present into the inside of neuron. Here, so the such condition, the polarized condition sent to the next region. This polarized condition is sent to the next region. You can see here, next part, and this negative outside, positive inside is sent to the next region, right? So this polarized condition moves to the next region of axon, right? And the previous one, that means if it moves to this region, the back region again becomes positive outside and negative inside, known as repolarization, right? So thus polarized condition sent to next region of nerve and start again back into repolarization. Thus polarized condition sent to next region of neuron and back again becomes so this depolarized condition actually, thus depolarized condition is sent to next region of neuron and back again becomes polarized. That means it is collectively known as repolarized or enters back into polarized condition, right? So that is known as depolarization. काय घडलं पोलरायझेशन? डिपोलरायझेशन मध्ये तर रेस्टिंग पोटेन्शियल जे आहे म्हणजेच पोलरायझ्ड कंडिशन जी आहे ती ओरिजिनल स्टेट मध्ये नर्वच्या मेंटेन होते ती या सोडियम पोटॅशियम पंपमुळे. पण जर स्टिम्युलस दिला तर त्या ओरिजिनल स्टेट मध्ये चेंज होतो. तो चेंज होतो म्हणजे काय तर सोडियम आयन्स आतमध्ये यायला सुरुवात होते, इन्फ्लक्स, आणि त्यामुळे एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो -70 मायक्रोव्होल्टचा. या सोडियमच्या इन्फ्लक्स ला दोन कारण आहेत, चेंज इन पीडी ऍज पर स्टिम्युलस आणि व्होल्टेज गेटेड चॅनल्स विच सेपरेटली ओपन अँड क्लोज. आताच आपण प्रिव्हियस एक्सप्लेनेशन मध्ये पाहिलं. ड्युरिंग पोलराइज्ड कंडिशन व्होल्टेज गेटेड चॅनल्स आर क्लोज्ड. फक्त सोडियम पोटॅशियम पंप चालू असतो, व्होल्टेज गेटेड चॅनल्स बंद असतात. आणि डिपोलरायझेशनच्या कंडिशनला मात्र सोडियम गेट ओपन होतात, पोटॅशियम गेट क्लोज राहतात. त्यामुळे सोडियम आतमध्ये रश होतो. त्यामुळे निगेटिव्हिटी ही जी आहे पॉझिटिव्हिटी जी आहे ती इनर मेम्ब्रेन वरती क्रिएट होते, +30 to +60 मायक्रोव्होल्ट इतकी. आणि आउटसाइड जी आहे ती इलेक्ट्रोनिगेटिव्ह राहते, कारण आता बाहेरच्या बाजूला सोडियमचं प्रमाण कमी झालं की बाहेरची जी ECF आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह आयनशी म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लोराइड आयनशी गर्दी वाढते. त्यामुळे बाहेरची बाजू निगेटिव्ह होते, आतली बाजू पॉझिटिव्ह होते. त्या कंडिशनला आपण
डिपोलराइज्ड म्हणजे एक्सायटेशन असं म्हणतो. आणि ही एक्सायटेशन मग पुढच्या दिशेकडे पास होत जाते. आणि पास झाल्यानंतर मग मागच्या बाजूचं काय घडतं तर मागची बाजू पुन्हा पोलराइज्ड कंडिशन मध्ये येते. म्हणजे पॉझिटिव्ह आउटसाइड आणि निगेटिव्ह इनसाइड, त्याला रिपोलराइज्ड कंडिशन असं म्हणायचं. तर अशी ही डिपोलराइज्ड कंडिशनची कन्सेप्ट झाली. आता रिपोलराइज्ड कंडिशनची कन्सेप्ट तीच आहे, फक्त आपण रिव्हिजन घेऊ. रिपोलरायझेशन काय घडतं रिपोलरायझेशन मध्ये पाहूया आपण. द पोलराइज्ड कंडिशन एंटर्स इनटू डिपोलराइज्ड कंडिशन. म्हणजे ही फिगर आपण पाहिली, या फिगरवरून आपण इथं आलो. ही पोलराइज्ड कंडिशन आहे, तर डिपोलराइज्ड कंडिशन निर्माण झाली आणि पुन्हा पोलराइज्ड कंडिशन कडे यायचं आहे. तर पुन्हा पोलराइज्ड कंडिशन इकडे येताना ऍक्च्युली इथे घडतं ते रिपोलरायझेशन. आणि त्या रिपोलरायझेशन कसं आहे पाहूया आपण. इट ऑकर्स फॉर शॉर्ट इंटरवल कॉल्ड रिफ्रॅक्टरी पिरियड. इट ऑकर्स फॉर short interval called refractory period. So presence of large number of sodium ions leads to drop of permeability of sodium and further not allow more Na to enter inside. आता घडलं काय रिपोलरायझेशन मध्ये की सोडियम आयन्स ची परमिएबिलिटी कमी होते, ड्रॉप होते आतल्या बाजूला. कारण डिपोलरायझेशनच्या दरम्यान सोडियम आयन्स आतमध्ये आल्यामुळे पाहिलं आपण इथं सोडियम आयन्स आतमध्ये आलेले आहेत. त्यामुळं जास्ती इन्फ्लक्स जो आहे सोडियम आयन्सचा तो ड्रॉप होतो. आणि सोडियम आयन्सची परमिएबिलिटी ड्रॉप झाली की फर्दर सोडियम आयन्स आतमध्ये सोडियम आयन्स आर नॉट अलाउड टू एंटर इनसाइड. राईट. मग एकदा का सोडियम आयन्सची एंट्री बंद झाली की मग मात्र काय घडतं पहा. समटाइम्स at the same time K plus moves out. At same time K plus moves out through voltage K plus voltage gated channels. And they are now open. आणि मगाशी पाहिलं आपण ते बंद होते. Now they open. आणि बाहेरच्या दिशेनं ह्या के प्लसची बाहेर जायला सुरुवात होते आणि Na+ चॅनल्स, व्होल्टेज गेटेड चॅनल्स क्लोज्ड. डिपोलरायझेशन मध्ये व्होल्टेज गेटेड चॅनल पोटॅशियमचे बंद होते, सोडियमचे चालू होते. आता उलट झालं, पोटॅशियमचे ओपन झाले आणि सोडियमचे बंद झाले. त्यामुळे पुन्हा बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्हिटीची गर्दी झाली आणि निगेटिव्हिटीची गर्दी आतमध्ये झाली. सो के passes out rapidly as compared to sodium which are entering inside. So K plus moves rapidly out as compared to Na+ enter inside.
ॲज कम्पेअर टू Na इनसाइड. पण ऍक्च्युली Na ची एंट्री क्लोजच केलेली असते, लक्षात घ्या. आणि thus sodium potassium pump operate causing depolarization to repolarization. So pump operate condition depolarization to again repolarization. Depolarization म्हणजे काय, तर निगेटिव्ह आउटसाइड पॉझिटिव्ह इनसाइड. आणि रिपोलरायझेशन म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह आउटसाइड आणि निगेटिव्ह इनसाइड. हे आता आपल्याला माहित झालेलं आहे. आणि अशा रीतीनं ही कंटिन्युअसली पुढे रिपीट होत जाते. म्हणजे डिपोलरायझेशन पुढे गेलं की बॅकसाइडला मागे पुन्हा रिपोलरायझेशन घडत जातं. आणि अशा रीतीनं हा रिपोलरायझेशनचा पार्ट पूर्ण झाला. पोलराइज्ड कंडिशन leads to depolarized condition and that is maintained by repolarization. शॉर्ट टाइम साठी ऑकर होते. नाव आहे रिफ्रॅक्टरी पिरियड. इथे सोडियमची परमिएबिलिटी ड्रॉप होते. फर्दर सोडियम आयन्सला आतमध्ये एंटर होऊ दिले जात नाही. आणि मग हे जे पोटॅशियम आयन्स जे आहेत ते जास्ती प्रमाणात बाहेर मूव्ह व्हायला लागतात. कारण व्होल्टेज गेटेड चॅनल्स जे आहेत पोटॅशियमचे ते ओपन झाले आता. आणि सोडियमचे व्होल्टेज गेटेड चॅनल बंद झाले. त्यामुळं साहजिकच K+ हा रॅपिडली बाहेर मूव्ह होतो आणि सोडियम हा जवळजवळ बंदच होतो. आणि अशा रीतीनं सोडियम पोटॅशियम पंप ही डिपोलराइज्ड कंडिशनचं रूपांतर रिपोलरायझेशन मध्ये घडवून आणतं. आता थोडंसं अवांतर असं आहे किंवा ही जी मुव्हमेंट आहे हिला साल्टेटरी मुव्हमेंट पण म्हणतात. साल्टेटरी मुव्हमेंट. साल्टेटरी मुव्हमेंट म्हणजे काय की ह्या ज्या जम्पिंग्स आहेत ह्या जम्पिंग्सला साल्टेटरी मुव्हमेंट म्हणायचं. उदाहरण द्यायचं झालं तर मेड्युलेटरी नर्व आणि नॉन मेड्युलेटरी नर्व याच्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ट्रान्सपोर्ट इन मेड्युलेटरी नर्व मायलिन शीथ prevents flow of ions between ACF and ICF and transport sodium and potassium voltage gated channels are operate entry at the nodal region. म्हणजे काय बरं, तर हा एक्झॉन आहे. ही आपण फिगर काढलेली. तिच्याकडे ना हे मेड्युलेटरी नर्व मध्ये मायलिन शीथ असतं. मायलिन शीथ आहे. मायलिन शीथ आहे. हा बाहेरचा भाग ECF आहे. हा आतला एक्झॉनच्या ICF आहे. या मायलिन शीथमुळे जे काही आयन्स आहेत Na+, K+, यांची जी मुव्हमेंट आहे आतमध्ये ती या रिजन मध्ये ब्लॉक केलेली असते. फक्त एंट्री जी आहे ती एंट्री हा एवढाच रिजन, हा एवढा, याचं नाव आहे नोड ऑफ रॅनवियर. नोड ऑफ रॅनवियर. याच रिजन मध्ये हा इन्फ्लक्स सोडियम पोटॅशियमचा आणि पुन्हा बाहेर आउटफ्लक्स Na+, K+, काय असेल ते आताच आपण शिकलो. ते इन्फ्लक्स आणि आउटफ्लक्स सोडियम पोटॅशियमचा फक्त या नोडल रिजन मध्ये चालू असतो. बाकी या ठिकाणी तो बंद असतो. त्यामुळे इम्पल्स जो आहे तो या नोड पासून या नोड पर्यंत, या नोड पासून या नोड पर्यंत असा जम्प होतो. तिला म्हणायचं साल्टेटरी मुव्हमेंट. आणि हे घडतं मेड्युलरी नर्व. मेड्युलरी नर्व मध्ये. नॉन मेड्युलरी नर्व मध्ये मात्र मायलिन शीथच नाहीये. राईट. नॉन मेड्युलरी नर्व मध्ये मायलिन शीथच नाहीये. त्यामुळे इम्पल्स आहे तो स्ट्रेट वे जातो. हे जे कंडक्शन आहे डिपोलराइज्ड, पोलराइज टू डिपोलराइज, डिपोलराइज टू रिपोलराइज, हे स्ट्रेट वे जातं. त्यामुळे याच्यामध्ये नर्व इम्पल्स
कंडक्शन जे आहे ते स्लो असतं आणि यांच्यामध्ये फास्टर असतं. हा एक ऍडिशनल पॉइंट आपल्याला या जनरेशन ऑफ नर्व इम्पल्सच्या शेवटी टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, तो लक्षात ठेवायचा. त्याला साल्टेटरी मुव्हमेंट म्हणायचं. क्लिअर? अशा रीतीनं आपण आज ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स पूर्ण केली. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण सुरुवातीला पोलराइज्ड कंडिशन म्हणजे काय, त्यानंतर डिपोलराइज्ड कंडिशन म्हणजे काय, आणि पुन्हा रिपोलराइज्ड कंडिशन म्हणजे काय ते शिकलो. आणि शेवटी साल्टेटरी मुव्हमेंट मेड्युलरी नर्व मधली आपण पूर्ण केली. तर याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवून देईन, त्या नीट वाचा. हा फ्लोचार्ट पण नीट लिहून काढा तुमच्या वहीमध्ये आणि पुन्हा पुन्हा रीड केलं तर तुमच्या लक्षात येईल. ओके, थँक्यू.